नमस्कार मित्रांनो, मी निखिल सोनवणे टू द पॉईंट या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो. तो आपल्या फार जिव्हाळ्याचा असतो किंवा $1,000,000 क्वेश्चन आपण त्याला म्हणूया. तो म्हणजे पुस्तके किंवा बुकलिस्ट कोणती रेफर करावी. आता ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं नक्की समाधानकारक उत्तर मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आपण या व्हिडिओमध्ये मागील 5 ते 6 वर्षात जे राज्यात प्रथम आलेले आहेत, म्हणजे प्रसाद चौगुले सर असतील, आशिष बारकुल सर असतील, रोहित राजपूत सर असतील, अतुल कानडे सर असतील किंवा अभयसिंग मोहिते सर असतील, तसंच राज्यात 2 वेळेला मुलींमधून प्रथम आलेल्या रोहिणी नरे मॅडम असतील, तर यांनी कुठली पुस्तके वापरलीत, कुठली पुस्तके वाचलीत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला समजेल की 90 to 95% पुस्तके हे सर्व टॉपर्सने ही स्टँडर्ड किंवा कॉमन वापरलेली आहे. परंतु तरी देखील आपण दरवर्षी नवीन पुस्तके किंवा नवीन बुकलिस्टच्या शोधात असतो. तर माझा हाच प्रयत्न आहे की हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्याला किमान वर्षभर तरी, म्हणजे पुढच्या वर्षाच्या टॉपरपर्यंत तरी बुकलिस्ट हा शब्द आपल्या डिक्शनरीतून निघून जावा. तसंच किमान 1 वर्ष तरी हा प्रश्न आपल्या डोक्यात नसावा की बुकलिस्ट कोणती रेफर करायची. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, आपल्या प्रिलिमच्या GSच्या सिलेबसमध्ये एकूण 7 घटक सांगितलेले आहे. तर या 7ही घटकांना एक एक करत आपण त्याची बुकलिस्ट बघणार आहोत. सुरुवातीला आपण स्टेट टॉपर जे आहेत त्यांनी प्रत्येकाने जी बुकलिस्ट रेकमेंड केलेली आहे ती बघणार आहोत आणि त्यानंतरच्या स्लाईड्समध्ये आपण त्यातील कुठले पुस्तकं ही कॉमन आहे, जास्तीत जास्त टॉपरने सजेस्ट केलेली आहे ती बघणार आहोत. आता सुरुवात करूया इतिहासाच्या बुकलिस्टपासून. बघा, इतिहासावरती दरवर्षी साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज 15 प्रश्न येत असतात. त्यातले प्राचीन भारतावरती साधारणतः 5 प्रश्न, मध्ययुगीन भारतावरती साधारणतः 2 प्रश्न आणि बाकीचे 7 ते 8 प्रश्न हे मॉडर्न हिस्ट्रीवरती येत असतात. आता एक एक टॉपर्सची आपण बुकलिस्ट बघूया. बघा, प्रसाद चौगुले सरांची बुकलिस्ट. याच्यात प्रसाद चौगुले सरांनी सांगितलं आहे की प्राचीन इतिहासावर पूर्व परीक्षेत जास्त भर दिलेला असतो. बघा मित्रांनो, मागच्या वर्षाच्या पेपरचा ॲनालिसिस करण्याचा हाच फायदा असतो. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं की प्राचीन भारताच्या इतिहासावरती साधारणतः 5 ते 6 हे ऑन ॲन ॲव्हरेज प्रश्न आहेत, परंतु मध्ययुगीन भारतावरती फक्त 2च प्रश्न आहेत. म्हणून तुम्हाला प्राचीन भारतावरती मध्ययुगीन भारतापेक्षा जास्त फोकस करायचा आहे. त्याचप्रमाणे सरांनी सांगितलं की मिनिमम बुक्स मॅक्सिमम रिव्हिजन, आणि या विषयाचा कॉस्ट टू बेनिफिट रेशो हा कमी आहे. आता सरांनी प्राचीन भारताच्या इतिहासासाठी 6वी स्टेट बोर्ड आणि लुसेंट जीकेचं पुस्तक रेकमेंड केले. तसंच मध्ययुगीन भारतासाठी 7वी स्टेट बोर्ड आणि लुसेंट जीके. तसंच आधुनिक भारताच्या इतिहासासाठी एकतर स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर वेल्लेकर किंवा कोळंबे सर. परंतु सर या ठिकाणी कोळंबे सरांचं पुस्तक हे प्रेफर करतात कारण की ते शॉर्ट आणि स्वीट आहे म्हणून. आता आपण आशिष बारकुल सरांची बुकलिस्ट बघूया इतिहासासाठीची. त्यांनी पण 6वीचं स्टेट बोर्ड पुस्तक सांगितलं आहे, लुसेंट जीके सांगितलं आहे ॲन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्रीसाठी, आणि आधुनिक भारतासाठी एकतर स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर. तसंच एक लक्षात घ्या, रोहित राजपूत सरांनी प्रिलिमसाठी स्पेसिफिक अशी बुकलिस्ट दिलेली नाही आहे, परंतु त्यांच्या मेन्सच्या बुकलिस्टमधून मी काही गोष्टी याच्यात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरांनी समाधान महाजन सरांचं पुस्तक सांगितले, परंतु हे पुस्तक मोस्टली MPSC मेन्स ओरिएंटेड पुस्तक आहे. तसंच सरांनी एक टिप सांगितलेली आहे की MPSC इतिहासाकरता बिपिनचंद्र वाचण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर अतुल कानडे सर आणि अभयसिंग मोहिते सर, जे 14 आणि 15चे टॉपर्स आहेत, त्यांनी प्राचीन भारतासाठी के सागर सांगितले आणि मध्ययुगीन भारतासाठी पण के सागर सांगितले. त्याचप्रमाणे आधुनिक भारतासाठी त्या दोघांनी ग्रोवर आणि वेल्लेकर हे पुस्तक सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की अतुल कानडे सरांनी सुद्धा रिव्हिजन हे लुसेंट जीकेमधून करा असं सांगितलेलं आहे. आणि इंग्लिशमधून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हे NCERT वाचू शकता, ज्यांना इंग्लिशमधून अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी. तर आता या सर्व टॉपर्सवरून आपण एक जास्तीत जास्त कुठले पुस्तकं रेकमेंड केले मागील वर्षाच्या टॉपरने, तर त्याची ही स्लाईड आहे. म्हणजे ही थोडक्यात मागील स्लाईडची समरी आहे. तर आता बघा, प्राचीन भारतासाठी आम्ही असं रेकमेंड करू की 6वी स्टेट बोर्ड आणि लुसेंट जीके. मध्ययुगीन भारतासाठी 7वी स्टेट बोर्ड आणि लुसेंट जीके. महाराष्ट्राच्या इतिहासावरती तसे 2 किंवा 3च प्रश्न विचारले जातात, परंतु मित्रांनो प्रत्येक टॉपरने 11वी स्टेट बोर्डचं पुस्तक मस्ट वाचा असं सांगितलेलं आहे आणि हे मेन्सला चालून खूप जास्त उपयोगी सुद्धा पडतं. तर हे नक्की वाचायचं आपल्याला. त्याचप्रमाणे आधुनिक भारतासाठी एकतर स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर वेल्लेकर हे पुस्तक तुम्ही वाचू शकतात. ग्रोवर वेल्लेकर यांचं पुस्तक इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर ही झाली इतिहासाची बुकलिस्ट. त्यानंतर आपण आता भूगोल म्हणजे जॉग्रफीची बुकलिस्ट बघणार आहे. आता जॉग्रफीच्या साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज प्रश्न हे 15 असतात.
त्यातले 2 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की वर्ल्ड जॉग्राफी म्हणजे जागतिक भूगोल याच्यावरती 5 ते 6 प्रश्न विचारले जातात आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती 1 किंवा 2 बऱ्याच वर्षी तर एकही प्रश्न विचारलेला नाही, म्हणजे 0 प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याच्यावरती आपल्याला प्रिलिमला तेवढं लक्ष द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता प्रसाद चौगुले सरांची जॉग्राफीची बुकलिस्ट आपण पाहणार आहोत. सरांनी सांगितलं आहे प्राकृतिक भूगोलासाठी NCERT हे 11वीचं NCERT आहे किंवा सौदी सरांचं भूगोल. तसंच भारताच्या इतिहासासाठी हे परत 11वीचं NCERT आहे किंवा भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं. सरांनी जगाच्या भूगोलासाठी 11वी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, हे मस्ट रीड सांगितलं आहे सरांनी. आणि भूगोल व पर्यावरण बघा, या ठिकाणी सरांनी पण 30 टिप्स सांगितली की महाराष्ट्राच्या भूगोलावरती कमी प्रश्न विचारले जातात. आणि एक लक्षात घ्या की या सर्वात महत्त्वाचं की स्टेट बोर्डचे 7वी ते 12वीचे पुस्तकं हे मस्ट रीड सरांनी सांगितलेले आहेत जॉग्राफीसाठी. आता भूगोलासाठी आशिष बारकुल सरांनी पण परत तेच सांगितले बघा, 5वी ते 12वी स्टेट बोर्ड. तसंच 11वीचे NCERT चौगुले सरसुद्धा तेच म्हटले होते. आणि यांनी मृणाल सरांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जॉग्राफीचे लेक्चर तुम्ही पाहू शकता, त्याच्याने तुमचं बेसिक हे खूप चांगलं होईल असं आशिष बारकुल सरांनी सांगितलेलं आहे. आता रोहित राजपूत सरांनी पण त्याच गोष्टी सांगितल्या की 11वीचं NCERT तुम्ही वाचलंच पाहिजे आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक. त्याचप्रमाणे अतुल कानडे सर आणि रोहिणी नरे मॅडमांनी सुद्धा त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा की सौदी सरांचं पुस्तक किंवा स्टेट बोर्डाचं 9वीचं पुस्तक, जागतिक भूगोलासाठी 11वीचं पुस्तक. बघा, जागतिक भूगोलासाठी 11वीचं पुस्तक जवळजवळ प्रत्येक टॉपरने सांगितलेलं आहे. रोहिणी मॅडमांनी NCERT 6वी ते 12वी आणि स्टेट बोर्डाचे 4थी ते 10वी पुस्तकं, तसेच जगाचा भूगोलासाठी 11वीचं पुस्तक हे सांगितलं आहे. आता बघा, या भूगोलाचे मग मोस्ट रेकमेंडेड पुस्तकं कुठली, ते 5वी ते 12वीचे स्टेट बोर्डचे पुस्तकं हे आपल्याला वाचायचे. त्यातला 11वीचे पुस्तक हे जागतिक इतिहासासाठी. तसंच NCERT हे 11वी स्टँडर्डचे हे दोन्ही NCERT आपल्याला वाचायचे आहेत. त्याचप्रमाणे भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं तुम्ही वाचलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा भूगोलासाठी सौदी सरांचं तुम्ही पुस्तक वाचू शकतात. हे झाले भूगोलाचे पुस्तक सूची. आता आपण पॉलिटीची बुकलिस्ट बघणार आहोत. पॉलिटीवरती मित्रांनो साधारणतः 15 प्रश्न ऑन ॲन ॲव्हरेज येतात आणि याच्यात एक लक्षात घ्या की पंचायत राजवरती आत्तापर्यंत 7 वर्षामध्ये फक्त 5च प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ॲव्हरेज एकसुद्धा प्रश्न पंचायत राजवरती आलेला नाही. त्यामुळे हा घटक आपण किती फोकस करावा हे आपण ठरवलं पाहिजे. आता बघा, प्रसाद चौगुले सरांनी बघा इंडियन पॉलिटी म्हटलं तर सर्वांनी जवळजवळ लक्ष्मीकांत हेच पुस्तक रेकमेंड केलं आहे किंवा फार तर फार कोळंबे सरांचं पुस्तक. तर बघा, हे तुम्हाला दिसून येईल इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत. पूर्वपरीक्षेला बघा सरांनी फक्त सांगितलं की लक्ष्मीकांत पुस्तकातलं पंचायत राज वाचलं तरी चालेल. परंतु मी स्वतः असं रेकमेंड करेल की जर तुम्ही लवटे सरांचं पुस्तक याआधी वाचलं असेल तर त्याच्यात शेवटी आता नवीन एडिशनमध्ये शॉर्ट नोट्स दिल्या आहेत, त्या पण तुम्ही वाचू शकता किंवा चार्ट फॉर्मॅटमध्ये कुठं दिलं असेल तर तेवढं पंचायत राज तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे बारकुल सरांनी परत लक्ष्मीकांत, रोहित राजपूत सरांनी तेच पुस्तकं सांगितली आहेत. त्यानंतर अतुल कानडे सर किंवा रोहिणी मॅडम आणि अभयसिंग मोहिते सर सर्वांनी एकच महत्त्वाचं पुस्तक सांगितलं आहे, ते म्हणजे इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत. एक तर तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्लिश एडिशन घ्या, परंतु हे पुस्तक म्हणजे गीता, बायबल सर्व काही आहे पॉलिटीसाठी. आणि पॉलिटी हा घटक आपल्याला माहिती आहे की 15 मार्कासाठी विचारला जातो आणि हे खूप हक्काचे मार्क आहेत. आता पुढचं आपण बघूया, इकॉनॉमिक बुक लिस्ट. आता ही अशी रेषा मारण्याचं कारण असं की आपल्या सिलेबसमध्ये मित्रांनो इकॉनॉमिक्स असं म्हटलेलं नाही. आपल्या सिलेबसमध्ये इकॉनॉमिकल अँड सोशल डेव्हलपमेंट असं आपल्या सिलेबसचं वर्डिंग आहे. त्याच्यामुळेच याच्यात काही स्पेसिफिक टॉपिक आहे जे आपल्याला जास्त फोकस करायचे बाकीच्या टॉपिकपेक्षा. कुठले टॉपिक तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तुमचं शाश्वत विकास असू द्या, दारिद्र्य असू द्या, नंतर मग लोकसंख्या असू द्या किंवा शासकीय योजना असू द्या, हे टॉपिक आपल्याला जास्त फोकस करायचे आहेत. कारण की सिलेबसमध्ये हेच आणि एक इन्क्लुजन हे 5च टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये खरं तर मेन्शन आहेत इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंटमध्ये. परंतु आयोगाने तरीसुद्धा पंचवार्षिक योजना आणि सार्वजनिक वित्त व बँक याच्यावरती सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे आपल्याला ह्या घटकाचा अभ्यास करत असताना हे टॉपिक जास्त फोकस करावेत आणि ह्या घटकावरती ऑन ॲन ॲव्हरेज 15 ते 16 प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत. आता बघूया आपण टॉपर्सची बुक लिस्ट. बघा, किरण देसले सरांचं पुस्तक सामाजिक आर्थिक विकास डेव्हलपमेंट पार्ट 2,
त्याचप्रमाणे अर्थशास्त्र कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकतात. बघा, ठराविक अभ्यासक्रम आहे पूर्वपरीक्षेसाठी, तेवढ्यावरच भर द्या. मी जो सांगितलं ना तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी वगैरे, तेवढ्यावरतीच भर द्यायला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे बारकुल सरांनी सुद्धा कोळंबे किंवा देसले सरांच्या याच्यातून 5 इयर प्लॅन करायला सांगितलं आहे. अतुल कानडे सरांनी ही बुकलिस्ट जरी मोठी दिसत असली तरी त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, याच्यात दिलेलं आहे की त्यांनी ह्या घटकांवरती जास्त फोकस करा. आणि सरांनी मृणाल सरांचे व्हिडिओज रेकमेंड केलेले आहेत. त्या व्हिडिओजद्वारे तुमच्या बेसिक कन्सेप्ट इकॉनॉमीच्या क्लिअर व्हायला खूप मदत होईल. तसंच मोहिते सरांनी सुद्धा देसले सर किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वापरा असं सांगितलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हे पुस्तकं आपण वापरायला पाहिजे. एक सामाजिक आर्थिक विकास देसले सरांचं, त्याचप्रमाणे काही गोष्टी कोळंबे सरांच्या पुस्तकातून केल्या पाहिजे. इकॉनॉमिक्सचा पार्ट 1 जो आहे देसले सरांचा, त्यातल्याही काही गोष्टी तुम्ही करू शकतात किंवा कोळंबे सरांच्या याच्यातून करू शकता. परंतु इकॉनॉमीचा पार्ट 1 जो आहे देसले सरांचा, तो आपल्याला मेन्ससाठी खूप जास्त उपयोगी पडतो. म्हणजे त्यातले कृषी वगैरे घटक आपल्याला मेन्सला करावेच लागतात. तर ते आपण मेन्सच्या वेळेस तर पाहूया. परंतु हे 2 पुस्तकं महत्त्वाचे आहेत, एक सामाजिक आर्थिक विकास व अर्थशास्त्र. आता आपण एन्व्हायरमेंटचे पुस्तकं पाहूया. बघा, 5 ते 6 प्रश्न एन्व्हायरमेंटवरती, पर्यावरणावरती दरवर्षी विचारले जातात. आणि याचे पुस्तक सूचीसुद्धा 2च आहेत फक्त ऑप्शन. एक तर घोरपडे सरांचं पुस्तक आहे, तुषार घोरपडे सरांचं, आणि दुसरं पुस्तक आहे शंकर आयस. बघा, प्रत्येक टॉपरने तेच पुस्तक आपल्याला सांगितलं आहे. शंकर आयस ज्यांना इंग्लिशमधून करायचं आहे त्यांनी, आणि तुषार घोरपडे सरांचं ज्यांना मराठीतून करायचं आहे त्यांनी. बघा, बारकुल सरांनी तेच, रोहित राजपूत सरांनी तेच, नंतर मग अतुल कानडे सरांनी फक्त 11वीचं स्टेट बोर्डही करायला आपल्याला सांगितलं आहे. आणि NBTचे काही पुस्तकं त्यांनी सांगितले. रोहिणी मॅडमनी सुद्धा घोरपडे सरांचं पुस्तक सांगितले. तर बघा, हे घोरपडे सरांचं पुस्तक ज्यांना मराठीतून करायचं आहे किंवा ज्यांना इंग्रजीतून करायचं आहे ते शंकर आयस यांचं पुस्तक वापरू शकतात. आता पुढचा घटक आहे विज्ञान घटक. सर्वात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो प्रिलिमसाठी. साधारणतः 22 प्रश्न हे दरवर्षी ऑन ॲन ॲव्हरेज विचारले गेलेले आहेत. याच्यात बघा, याचं डिस्ट्रीब्युशन फिजिक्सचं जर विचारलं तर ऑन ॲन ॲव्हरेज 6 प्रश्न, 6 ते 7. केमिस्ट्रीचे पण 6 ते 7 प्रश्न. आणि बायोलॉजी म्हणजे ज्याच्यात आरोग्य आणि ते डिसिजेस पण येतात, त्याचे साधारणतः 10 ते 11 प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत. तर आता याची आपण बुकलिस्ट पाहूया. ही पण बुकलिस्ट एकदम कॉमन आहे. बघा, पूर्वपरीक्षेत सरांनी सांगितलं आहे, बघा, ॲनालिसिस केल्यावरती हाच फायदा असतो आपल्याला. पूर्वपरीक्षेत सर्वाधिक भर विज्ञानावर दिला जातो. बघा, राज्य बोर्डाचे आपल्याला 8वी ते 10वीची पुस्तकं सरांनी सांगितले. त्याचप्रमाणे सचिन भस्के सरांचं पुस्तक 2ही माध्यमातही उपलब्ध आहे, किंवा सामान्य विज्ञान अनिल कोलते सरांचं पुस्तक. त्याचप्रमाणे बारकुल सरांनी 8वी, 9वी, 10वीचे क्रमिक पुस्तके किंवा भस्के सरांचं पुस्तक. तसंच लुसेंट GKमधील सायन्सचे टॉपिकसुद्धा खूप छान दिलेले आहे. मी माझा अभ्यास करताना लुसेंट GK सायन्स हे वापरलं होतं. आणि त्यानंतर अतुल कानडे सरांनी पण 8वी, 9वी, 10वीचे पुस्तकं सांगितले आणि भस्के सरांचं पुस्तक सांगितलं आहे. आणि रोहिणी नरे मॅडमांनी सुद्धा 6वी ते 10वी NCERT सांगितले आणि भस्के सरांचं पुस्तक सांगितले. बघा, त्यातून आपण जर कॉमन पुस्तकं बघितली तर 8वी ते 10वी स्टेट बोर्ड आणि सचिन भस्के सरांचं पुस्तक. आणि काही ज्यांना असं वाटत असेल की लुसेंटमधून पण करावं तर लुसेंटचंही ते बघू शकतात. भस्के सरांचं पुस्तक 2ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. परंतु हा घटक बिलकुल इग्नोर करू नका, खूप महत्त्वाचा घटक आहे विज्ञान. आता पुढचा घटक आहे करंट अफेअर, चालू घडामोडी. चालू घडामोडीवरती ऑन ॲन ॲव्हरेज साधारणतः 12 प्रश्न विचारले जातात. परंतु त्यातही जर आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं तर आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि व्यक्तिविशेष यावर जास्त फोकस केला गेलेला आहे. आणि यासाठी सुद्धा जे पुस्तकं सांगितली किंवा जे मॅगझिन सांगितली ती कॉमन मॅगझिन्स आहे. प्रसाद चौगुले सरांचं एक खूप छान रेकमेंडेशन आहे, हे नक्की तुम्ही फॉलो करा. एक तर लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स दिवसातून जास्तीत जास्त 20 मिनिटे वाचा मित्रांनो. मी बघितलं आहे काही लोक 2-2 तास न्यूजपेपर वाचता. MPSC राज्यसेवा करणाऱ्यांसाठी इतके 2-2 तास न्यूजपेपरसाठी घालवणं नक्कीच परवडणार नाही. त्यांनी जास्तीत जास्त 20-30 मिनिटात हा पेपर संपवला पाहिजे वाचून. तुम्ही दर महिन्याला करंट अफेअरचं मॅगझिन वापरू शकता कुठलंही, एक तर परिक्रमा, युनिक बुलेटिन किंवा ज्ञानदीप एक्सप्रेस यापैकी कुठलंही. आणि रिव्हिजनसाठी अभिनव इयरबुक तुम्ही वापरू शकता असं प्रसाद चौगुले सरांचं रेकमेंडेशन आहे. बारकुल सरांनी सुद्धा परिक्रमा किंवा अभिनव वार्षिकी सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही बघा, पृथ्वी परिक्रमा किंवा अभिनव इयरबुक याच्यात तुम्ही MPSC सिम्प्लिफाईडचं पण पुस्तक आहे इयरबुक, ते पण बघू शकतात. तुम्हाला जे आवडेल ते पुस्तक या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. तर ही एकंदरीत GSची मागील 5 ते 6 वर्षातले जे टॉपर्स आहेत त्यांची बुकलिस्ट होती.
आता आपण CSATची बुकलिस्ट पाहूया थोडक्यात. बघा, CSATमध्ये प्रसाद चौगुले सरांचं रेकमेंडेशन जास्तीत जास्त व रोज सराव करा, हेच यशाचं गमक आहे. CSATचा उगाचच बाऊ करून घेण्यात काही अर्थ नाही. मागील वर्षाचे पेपर व्यवस्थित वेळ लावून सोडवा आणि टेस्ट सिरीजचा याच्यात खूप फायदा होतो. किमान 20 पेपर तरी आपण सोडवले पाहिजे असं सर म्हणतात. तर कॉम्प्रिहेन्शनसाठी मागील वर्षाचे पेपर आणि टेस्ट सिरीज. अंकगणितासाठी प्रमोद चौगुले सरांचं पुस्तक आहे ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा RS अग्रवाल. बुद्धिमत्तासाठी सुद्धा प्रमोद चौगुले सरांचं किंवा RS अग्रवाल हे पुस्तक तुम्ही वापरू शकतात. त्याचप्रमाणे आशुष बारकुल सरांनी सांगितलं, एक तर तुम्ही प्रणील गिल्डा सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा CSAT डिकोडेड हे पुस्तक तुम्ही पाहू शकता. आणि क्वांटिटेटिव्ह आणि लॉजिकल रिझनिंगसाठी बेसिक गोष्टी क्लिअर करण्यासाठी RS अग्रवाल सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात. तसंच अनिल अंकलगी सरांचंही पुस्तक यासाठी उपलब्ध आहे. अतुल कानडे सरांनी त्यावेळेला CSAT सिम्प्लिफाईड अजित थोरबोले सरांचं पुस्तक जास्त चालत होतं, त्यामुळे सरांनी अजित थोरबोले सरांचं पुस्तक सांगितलं आहे. परत सरांनी RS अग्रवाल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि व्हर्बल नॉन व्हर्बलसाठी सांगितलेलं आहे. आणि न्यूजपेपरमधील संपादकीय पानाचे जे पॅसेज आहेत ते समजून घ्यायचे आहेत असं सरांनी सांगितलेलं आहे कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस होण्यासाठी. म्हणूनच आपण जे मोस्ट रेकमेंडेड बुक लिस्ट आहे सर्व टॉपर्सची मिळून, तर ती एकतर RS अग्रवाल घ्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी, व्हर्बल नॉन व्हर्बलसाठी पण RS अग्रवाल, किंवा प्रमोद चौगुले सरांचं पुस्तक, किंवा CSAT ऑल इन वन बाय प्रणील गिल्डा सरांचं पुस्तक आहे, किंवा CSAT डिकोडेड. आपल्याला जे पुस्तक आवडत असेल, जे पुस्तक चांगलं वाटत असेल ते तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो. शेवटी फक्त माझ्या 2 रिक्वेस्ट आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो, पुस्तक सूची जी आहे बुक लिस्ट, हे आपण किती जरी शोध घेतला तरी मोस्टली बघा मागचे 6 टॉपर्स जे आहेत ते हेच पुस्तकं वाचून राज्यात पहिले आलेले आहेत. त्याच्यामुळे बुकलिस्टचा खूप बाऊ करून घेऊ नका, खूप जास्त बुकलिस्टच्या मागे लागू नका, शोधत बसू नका. एकदा आपली 1-2 दिवसात शांत विचाराने एक बुकलिस्ट डिसाईड करा आणि त्याच्यावरती ठाम राहा. मित्रांनो, पुस्तकं बाजारात रोज नवीन पुस्तकं येत असतात, परंतु बघा मागच्या 3ही वर्षाच्या टॉपरमध्ये असं एकही पुस्तक नाही आहे की जे बाजारात नवीन आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की 1-2% पॉसिबल आहे की नवीन पुस्तक येईल, आवडेल आणि तुम्ही घ्या, ठीक आहे. परंतु ही जी बेसिक पुस्तकं, ही जी स्टँडर्ड पुस्तकं आहे, हीच महत्त्वाची आहे आणि हेच तुम्हाला राज्यातून पहिलं आणू शकतं किंवा तुम्हाला मनासारखी पोस्ट मिळवून देऊ शकतं. म्हणून माझा असा प्रयत्न होता की सगळ्या टॉपर्सचे बुकलिस्ट याच्यात इन्क्लूड करावी, जेणेकरून तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल की हे टॉपर्स जर हे पुस्तकं वाचून राज्यात पहिले येऊ शकतात तर आपण पण येऊ शकतो. म्हणून मी रिक्वेस्ट करेल की खूप बुकलिस्ट अजून शोधण्याच्या भानगडीत पडू नका. आणि दुसरी एक रिक्वेस्ट होती मित्रांनो की हा व्हिडिओ शक्य असलं तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचा असा प्रयत्न आहे की क्वालिटी व्हिडिओज बनवावे आणि जर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतील, म्हणजे नंदुरबारपासून तर गडचिरोलीपर्यंत आणि कोल्हापूरपासून तर गोंदियापर्यंत, अशा 4ही कॉर्नरपर्यंत जर ते व्हिडिओ पोहोचत असतील, जास्तीत जास्त लोक जर ते व्हिडिओ बघत असतील, तर आम्हाला तेच खरं मोटिवेशन आहे, तीच खरी आमची प्रेरणा आहे. तर या नोटवरती मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.